कनेक्टिंग लिंक ही पूर्ववत झालेली आहे। ढिगारा हटवल्यानंतर वाहतूक जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। काल कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर या ठिकाणची वाहतूक ही बंद करण्यात आलेली होती। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। लक्ष्मण, कनेक्टिंग लिंक सुरू झालेलं आहे। निश्चितच वृषाली, एक महत्त्वाची अपडेट म्हणावे लागेल। काल जवळपास 20 तास हे अथक प्रयत्न करण्याच्या नंतर या कनेक्टिंग लिंकवर जो मलबा पडलेला होता तो पूर्णपणे बाजूला करण्यात आल्याने आता ही जी वाहतूक आहे ती पूर्ववत झालेली आहे। मात्र सध्या ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी मी उभा आहे। मात्र ज्या ठिकाणी दरड कोसळली होती त्याच ठिकाणी सध्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो अद्यापही सुरू आहे। त्यामुळे पोलिसांकडून ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणी बॅरिकेड करण्यात आलेला आहे आणि एक निमा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी पलीकडच्या बाजूने सुरू करण्यात आलेला आहे। मात्र काल सोमवारी पहाटे 3:30 वाजता ही दरड कोसळल्यानंतर जवळपास 20 तासाच्या अथक प्रयत्नानंतर प्रशासनाला हे सर्व मलबा हटवण्यासाठी यश आलेलं आहे। आणि आता आपण बघू शकतो की वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत झाल्याचं चित्र जे आहे ते एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र सातत्यानं लोणावळा परिसरामध्ये अद्यापही पाऊस आहे। आज सुद्धा ऑरेंज अलर्ट जे आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे याच ठिकाणाहून प्रवास करत असताना अगदी सुरक्षित प्रवास करा असं प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येतंय। जर गरज असेल तरच रस्त्यांवरती या त्याच वेळेस बाहेर पडा असं सुद्धा सातत्यानं सांगण्यात आलेलं आहे। सध्या आपण बघू शकतोय की मिसिंग लिंक ज्या ठिकाणी दरड कोसळली होती त्या ठिकाणी मी उभा आहे आणि अगदी पाण्याचा मोठा प्रवाह सध्या या ठिकाणी पडतोय। सर्व मलबा आहे तो बाजूला करण्यात आलेला आहे। अगदी पूर्ववत सर्व ही वाहतूक आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच सर्व वाहनधारकांसाठी एक दिलासादायक बाब म्हणावं लागेल, कारण काल तब्बल 20 तास जे आहे ते हा रस्ता बंद होता। त्यामुळे साहजिकच पुणे आणि मुंबई या दोन्ही शहराला जोडणाऱ्या प्रवासावरती एक मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे सुद्धा दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे ठप्प होता। त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता। अनेक पाण्याचा मोठा नक्कीच धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या